आणि आता एक नजर टाकणार आहोत 50 बातम्यांवरती सुपरफास्ट स्वरूपात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावरती 1 तास चर्चा। गोळीबाराच्या घटनेची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। ठाकरे आज सकाळी घोसाळकर कुटुंबियांची भेट घेणार। 26 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। 28 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन। कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळेंकडून कार्यक्रमाचं आयोजन। भाजपच्या गाव चलो अभियान अंतर्गत देवेंद्र फडणवीस गावांच्या दौऱ्यावर। हातला या गावामध्ये फडणवीसांची चाय पे चर्चा। शेतकऱ्यांनी फडणवीसांसमोर समस्यांचा पाढा वाचला। फडणवीसांकडूनही प्रश्न सोडवण्याचं आवाहन। शरद पवार राज्यव्यापी दौरा करणार असल्याची सूत्रांची माहिती। 15 ते 17 फेब्रुवारीला बारामती दौऱ्यात। 18 तारखेला पवारांचा पुरंदर दौरा। 21 फेब्रुवारीला वळसे पाटलांच्या मतदारसंघात दौरा असणार सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या दिल्लीच्या पक्ष कार्यालयावरील घड्याळ चिन्हाचा ध्वज उतरवला। पवार गटातील युवक आघाडीचे नेते धीरज शर्मांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज हटवला। पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढलं। चिन्ह काढताना प्रशांत जगताप भाऊक। शरद पवारांच्या वटवृक्षाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वटवृक्ष चिन्ह देण्यास विश्व हिंदू परिषदेचा आक्षेप। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड। राज्यभरातील हजारो आशा सेविका आणि गटप्रवर्तक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी धडकणार। गटप्रवर्तकांना 10,000 तर आशा सेविकांना 7,000 रुपये मानधन देण्याची घोषणा पूर्ण न केल्यानं आशा सेविका आक्रमक। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची स्थापना। हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची स्थापना करत वेगळी संघटना निर्माण करण्याचा पडळकरांचा प्रयत्न। राज्यसभेसाठी मिलिंद देवरांच्या नावाची चर्चा। 2 दिवसात शिवसेनेच्या नेत्यांची बैठक। बैठकीनंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार सूत्रांची माहिती। मंत्रालयाच्या आवारात रील्स बनवण्यावर बंदी। इमारतीत फोटो काढणाऱ्यांवरही पोलिसांची नजर असणार। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचे रील्स व्हायरल झाल्यानंतर निर्णय। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी। माजी आमदाराच्या प्रकरणात छापा टाकण्यात आल्याची सूत्रांची माहिती। बाबा सिद्दीकींच्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा। ट्विट करत माहिती। 48 वर्षांपासूनची काँग्रेस सोबतची साथ सोडली। मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार। राजीनाम्यानंतर बाबा सिद्दीकी यांची माहिती। बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्यानंतर वरळीमध्ये फलकबाजी। सिद्दीकींच्या अजित पवार गटातील प्रवेशाचे लागले फलक। रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची चर्चा। एकनाथ शिंदेंच्या गळ्याला ठाकरे गटाचा आणखी एक आमदार लागणार का याकडे लक्ष। धाराशिवच्या कळंबमधील परतापुरात धार्मिक कार्यक्रमात 30 लोकांना अन्नातनं विषबाधा। बाधितांचा जिल्हा प्रशासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सगळ्यांची प्रकृती स्थिर। रत्नागिरीच्या लांजा शहरामधील बत्ती गुल। हाय टेन्शन वायर तुटल्यानं वीज पुरवठा खंडित। महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू। ठाण्याच्या शहापुरातल्या उंबरवाडीमध्ये पाणी टंचाई। पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर पायपीट। विहिरींनीही तळ गाठल्यानं समस्या वाढणार। जळगावात हरभऱ्याला क्विंटल मागे 6,000चा भाव। बाजार समितीमध्ये दररोज 500 ते 700 क्विंटलहून अधिक हरभऱ्याची आवक। नागपूरच्या 1403 अवैध बांधकामांवरती कारवाई। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पालिकेवरती ताशेरे ओढल्यानंतर प्रशासनाला जाग। पुण्याच्या वडगावमधल्या श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयात मतदानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती। निवडणुकीचं प्रात्यक्षिक दाखवत मतदानाविषयी प्रबोधन। विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद। धुळे जिल्ह्यात चारा टंचाईचं सावट। पशुसंवर्धन विभागाकडून 35,69,000 टन चारा उपलब्ध। नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची 10 वर्षातील सर्वाधिक आवक। यंदा 2,60,000 क्विंटल मिरचीची आवक। नंदुरबारमध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात। 2,98,00,000ची रक्कम विमा कंपनीनं केली मंजूर। यवतमाळमध्ये हमी केंद्रांना आयडी न मिळाल्यानं सोयाबीन खरेदीवरती प्रश्नचिन्ह। शेतकऱ्यांचा तीव्र संताप। सोयाबीनला चांगला दर देण्याची मागणी।
TV9 मराठीच्या बातमीनंतर शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका. कापूस खरेदी केंद्रावरती लिलाव करण्यास त्या व्यापाऱ्यांवरती घातली बंदी. TV9च्या बातमीनंतर नंदुरबारच्या शहादा इथल्या कापूस खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला. धुळे शहरातील वरखेडी रोडवरील कचरा डेपोची 7 एकर जागा मोकळी होणार. बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे कचऱ्याचं विघटन होणार. जळगावातल्या पाळधी इथे कार्यक्रमात व्याख्यान ऐकताना मंत्री गुलाबराव पाटील भाऊ आईवडील आणि मुलीच्या नात्याचा भावना व्यक्त करणारं व्याख्यान ऐकताना डोळ्यात पाणी. सोलापुरातील अकलूजची लावणी स्पर्धा 6 वर्षांनी पुन्हा सुरू. स्पर्धा सुरू झाल्यानं नवोदित कलाकारांना अश्रू अनावर.